आणि बंदुकीची गोळी कधीही मागे फिरायची नाही। मात्र त्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे वागतायत। त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची विश्वासार्हता गमावली आहे। याची शिक्षा महाराष्ट्राची जनता त्यांना देईल अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे। ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5 जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लढवणार असल्याचं राणे यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ यापूर्वीच नारायण राणे यांनी जाहीर केलाय, तर उर्वरित 4 मतदारसंघ हे लवकरच राणे साहेब जाहीर करतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरेंच्या बद्दल विषय बोलण्यासारखा काहीच उरलेला नाही, कारण का उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता संपलेली आहे। ज्या भाजपला त्यांनी टोकाचा विरोध केला, चौकीदार चोर पासून म्हणजे मोदींच्या विरुद्ध खालच्या पातळीवर जाऊन भाषण करणं, घोषणा देणं, आज 5 वर्षानंतर लाचारी पत्करून ज्या बाळासाहेबांचा तो स्वाभिमान असणारा शिवसेना पक्ष आहे, त्याच पक्षाचा आजचा पक्षप्रमुख हा लाचारी पत्करतो। बाळासाहेबांचा शब्द आणि बंदुकीची गोळी ही कधीही मागे फिरायची नाही, पण त्याच्या विरुद्ध आज उद्धव ठाकरे वागतायत। ह्याची शिक्षा त्यांना महाराष्ट्राची जनता निश्चितपणे देईल एवढा माझा ठाम विश्वास आहे।